3, 2, 1. Hello students, welcome you all in Applied Science Chemistry lecture. In previous lecture, we have discussed about commercial form of ions, different commercial form of iron which we have discussed in previous lecture. That is cast iron, pig iron, wrought. That is cast iron, wrought iron, and steel are three commercial form of irons which we have discussed in previous lecture. Only we change the percent of carbon, and because of changing the percent of carbon, the properties, physical properties, that means tensile strength, hardness, malleability, ductility, that property get changed due to that varying percentage or changing the percentage of carbon. How it change? Which iron, that is cast iron, wrought iron or steel, different in the property कसा कसा होता तो आपण प्रीवियस लेक्चरला बघितला होता. आता आपण बघूयात यूज. आपण जो कास्ट आयर्न, रॉट आयर्न किंवा स्टील जे आहे ते कुठे कुठे यूज करतो. फर्स्ट थिंग इज कास्ट आयर्न. रॉट आयर्न and last is steel. कास्ट आयर्न यूज करतोय. कास्ट आयर्न इज प्रिफर वेअर कॉस्ट मॅटर्स, म्हणजे जिथं आपल्याला किंमत कमी पाहिजे, जास्त पैसा खर्च करायचा नाहीये, असं जे काय आयर्नचे इन्स्ट्रुमेंट आहे, वेअर चीपनेस इज मोर इम्पॉर्टंट, देअर वी यूज कास्ट आयर्न. म्हणजे कुठे आपले जे काही ड्रेनेजचं कव्हर आहे, ड्रेनेजचं कव्हर असेल तिथे, किंवा इलेक्ट्रिकचे जे आपण पोल वापरतोय, इलेक्ट्रिक पोल्स, ड्रेनेज कव्हर, बरोबर, फायर गेट, नंतर आपला स्टोव असेल, पाईप, रेलिंग, इथे आपण काय यूज करतोय कास्ट आयर्न. दॅट मीन्स इट इज यूज वेअर चीपनेस मॅटर. जे आता रस्त्याचे आपण बघतो कडेला जे इलेक्ट्रिकचे पोल असतात, तर ते कॉस्टली पोल वापरून चालणारे साधे पोल आपण वापरता इनफ आहे. तिथे आपण जे काही आयर्न यूज करतोय दॅट इज कास्ट आयर्न. कारण काय, जेवढं तुम्ही कार्बनचं पर्सेंटेज कमी करण्याचा प्रयत्न करणार तेवढं तुम्हाला हीट जास्त सप्लाय करावं लागेल. हीट सप्लाय करायचं म्हणजे तुमची कॉस्ट वाढणार आहे. त्यामुळे जिथे किंमत कमी असे जे काही इन्स्ट्रुमेंट असतील, म्हणजे घरातला आपण स्टोव म्हणतोय, किंवा ड्रेनचे कव्हर असेल, किंवा तुमचे इलेक्ट्रिकचे पोल असेल, तिथं स्वस्त किंमत मॅटर करते, अशा ठिकाणी आपण कास्ट आयर्न यूज करतो. रॉट आयर्न, रॉट आयर्न जे आहे याचा उपयोग आपण कुठे करतो बघा. आपण ज्या मेटलचा चेन यूज करतोय, चेन, किंवा आपण जे नट बोल्ट वापरतोय, बोल्ट्स, बरोबर, किंवा हुक असेल, नेल्स, किंवा रेल्वेच्या ज्या रेल्वे जी कपलिंग आहे, चेन, बोल्ट, हुक, नेल्स किंवा रेल्वे कपलिंग जे आहे तिथे आपण यूज करतोय रॉट आयर्न. चेन, बोल्ट, हुक, नेल्स, रेल्वे कपलिंग, तिथे आपण यूज करतोय रॉट आयर्न. स्टील कुठे वापरतो आपण ते सांगायची गरज आहे, बरं माहिती स्टील कुठे वापरतो, बरोबर. स्टील कन्स्ट्रक्शन आपण स्टील वापरतोय. मशीनचे जे काही पार्ट असतात, मशीनचे पार्ट्स ते बनवण्यासाठी आपण स्टीलचा यूज करतोय. रेझर, बरोबर, तुमचे बार मॅग्नेट असतात,
ते यूज करतो, तिथे आपण स्टीलचा यूज करतोय. मशीन पार्ट्स, रेझर्स, बार मॅग्नेट इज प्रिपेअर बाय युजिंग स्टील. ठीक आहे, हे होतं आपलं आयर्नचा यूज. जसं तुम्हाला मी स्टार्टिंग सांगितलंय की आपण आपल्या ह्या टॉपिक मध्ये एक्सट्रॅक्शन ऑफ आयर्न आणि कॉपर यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. आपण आयर्न बद्दल माहिती घेतली, आता आपण माहिती घेऊयात कॉपर बद्दल. गॅम्बोईचं रिडक्शन, ब्लास्ट फर्नेस, रिडक्शन ऑफ कॉपर. तुमचं जे ब्लास्ट फर्नेसची डायग्राम आहे, बरोबर. ब्लास्ट फर्नेस फॉर कॉपर स्मेल्टिंग. जे काय करतो आपण डायरेक्शन आपण चार्ज ऍड करतो इथं. From here charge is added, that is charging load. That blast furnace is water jacket. ये तो water layer है, water jacket है. water jacket इथं आपण चार्ज ऍड करतोय. त्यात काय असतं तुमचं ओर, कोक अँड फ्लक्स. जे आपण हिटिंग करतोय, हिटिंग केल्यानंतर जो काय गॅस तुमचा बाहेर पडणार आहे, ती तुमची गॅसची आउटलेट आहे, आउटलेट फॉर गॅस. इथून तुम्ही काय करताय, फ्रॉम हियर वी आर पासिंग ब्लास्ट ऑफ हॉट एअर तुम्ही पास करताय, ब्लास्ट ऑफ हॉट एअर. इथे तुम्हाला दोन आउटलेट दिसत आहेत. अपर आउटलेट फॉर रिमूव्हल ऑफ स्लॅग आणि लोअर आउटलेट फॉर रिमूव्हल ऑफ मोल्टन मेटल. जसं आपण बघितलं ब्लास्ट फर्नेस तसं इथं वर्किंग आहे. ओके, इथे काय होतं विद्यार्थी मित्रांनो, जो काय आपला आयर्न असेल FeS च्या फॉर्म मध्ये, आयर्न रिॲक्ट विथ ऑक्सिजन विच इज ऑप्टेन फ्रॉम ब्लास्ट. ऑक्सिजन कुठे मिळालाय, त्या ब्लास्ट ऑफ हॉट एअर तुम्हाला काय मिळतोय, ऑक्सिजन मिळतोय. आणि त्याचं कन्वर्जन काय होतंय, फेरस ऑक्साईड प्लस SO2 गॅस. फेरस ऑक्साईड फॉर्म मध्ये तुम्हाला काय मिळालंय, जो सल्फाइड होता आयर्न सल्फाइड फॉर्म मध्ये, जो सल्फाइड फॉर्म में होता, इट गेट कन्वर्टेड इनटू ऑक्साइड फॉर्म. सल्फाइड टू ऑक्साइड फॉर्म मध्ये तो काय आलाय, कन्वर्ट झालेला आहे. ओके, फेरस ऑक्साइड इज ऑब्टेन इन अपोनेशन. जोपर्यंत मी काय समजून घ्या, जोपर्यंत तुमचा पूर्णपणे फेरस सल्फाइड फेरस ऑक्साइडच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होत नाही, जोपर्यंत तुमचा सल्फाइड पूर्णपणे ऑक्साइडच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होत नाही, तोपर्यंत तुम्हाला कॉपरचं ऑक्साइड फॉर्म मध्ये मिळत नाही. कॉपर तुम्हाला ऑक्साइड फॉर्म मध्ये मिळत नाही. असं का होतं, कारण हा जो फेरस सल्फाइड आहे, त्या जो सल्फर आहे, हा तुमचा कॉपर ऑक्साइड आहे. जर तुम्हाला कॉपर ऑक्साइड जरी मिळाला, तर ह्या कॉपरला ऑक्सिजन पेक्षा जास्त प्रिय कोण आहे, सल्फर आहे. दॅट मीन्स दॅट कॉपर इज हॅव्हिंग मोर अफिनिटी, मोर अट्रॅक्शन फॉर सल्फर दॅन ऑक्सिजन. ऑक्सिजन पेक्षा त्याला सल्फरचं जास्त अट्रॅक्शन आहे. दॅट कॉपर इज हॅव्हिंग मोर अट्रॅक्शन फॉर सल्फर दॅन ऑक्सिजन. सो जर तुमचा सल्फर पेदा असेल तर तो काय करेल, इट रिॲक्ट अँड इट गेट कन्वर्टेड इनटू सल्फाइड फॉर्म. म्हणजे बघा नीट टेस्ट लिहितो तुम्हाला मी. जर तुमचा FeS प्रेझेंट असेल, इफ FeS इज प्रेझेंट, जर तुमचा फेरस सल्फाइड फॉर्म मध्ये असेल आणि जर तुम्हाला कॉपरचा ऑक्साइड फॉर्म मध्ये असेल तुमच्याकडे,
तो काय होतं, इट गेट कन्वर्टेड इनटू सल्फाइड फॉर्म because copper is having more attraction for sulfur than oxygen. ऑक्सिजन पेक्षा त्याला सल्फरचं जास्त अट्रॅक्शन असतं. ओके, त्यामुळे आपण ज्या स्मेल्टिंग करतोय म्हणजे रिडक्शन करतोय कॉपरचं, त्यावेळेस आपल्याला एक काळजी घ्यायची का तिथे कुठेही फेरस सल्फाइड प्रेझेंट नसावं. जर असेल तर तुम्हाला ऑक्साईड फॉर्म मध्ये तुमचा जो काही कॉपर असेल तो पुन्हा कन्वर्ट होईल सल्फाइड फॉर्म. मग तुमच्या या कॉपर मध्ये काही प्रमाणामध्ये तुम्हाला मिक्सचर मिळतं. कुठलं? कॉपर सल्फाइड फॉर्म मध्ये आणि आयर्न पण असेल सल्फाइड फॉर्म मध्ये. हे मिक्सचर तुम्हाला इथे मिळतं. ड्यू टू दिस रिएक्शन फ्यू ऑक्साइड इज कन्वर्टेड इनटू सुपर सल्फाइड फॉर्म मध्ये. जो पण ऑक्साइड असेल एपीएस मध्ये काय होतं, पूर्णपणे कन्वर्ट होतं. आणि काही जर शिल्लक असेल तर ते मिक्सचर तुम्हाला मिळतं सुपर कॉपरचं सल्फाइड फॉर्म मध्ये आणि आयर्न सल्फाइड फॉर्म मध्ये. हे तुम्हाला मिक्सचर मिळतं. दॅट मिक्सचर इज कॉल्ड ॲज अ मॅच. याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारतात. मी काय सांगतो समजून घ्या. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय. तुमचा जो काही फेरस सल्फाइड आहे, that ferrous sulfide is having more affinity, sorry ferrous sulfide आहे तो जो असेल तुमचा जो कॉपर आहे, that copper is having more affinity for sulfur, so that copper which is present in the form of oxide, जो कॉपर तुमचा आहे जो ऑक्साइड फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे, कॉपर जो आहे जो ऑक्साइड फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे तो कुठल्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होतोय, सल्फाइड फॉर्म मध्ये कन्वर्ट होतोय. Copper which is present in oxide form is converted into sulfide form due to presence of ferrous sulfide. आणि मग तुम्हाला काय मिळतंय, काही प्रमाणामध्ये तुम्हाला मिक्सचर मिळतंय, मिक्सचर ऑफ कॉपर सल्फाइड अँड फेरस सल्फाइड. दॅट मिक्सचर इज कॉल्ड ॲज मॅच. या प्रोसेस मध्ये ते तुम्हाला जे मोल्टन मेटल मिळतं ना, त्या मोल्टन मेटल मध्ये मिक्सचर तुम्हाला मिळतंय कॉपर सल्फाइड आणि फेरस सल्फाइडचं, त्याला आपण म्हणतोय मॅच. मग हे जे तुम्हाला मिक्सचर मिळालेले त्याला आपण काय करतोय, पुन्हा नेक्स्ट त्याच्यात प्रोसेस काय करतोय, बेसमरायझेशन. बेसमरायझेशन दिस इज अ डिवाइस that is Bessemer converter. Bessemer converter. त्याच्यामध्ये काय होतं, आपण पुढची स्टेप होते बघा. काय होतं बघा, म्हणजे आपण बेसमेर कन्वर्टर कसं वर्क करतो बघून घ्या. एक दोन स्टँड आहे, त्याला आपण कनेक्ट केले, जिथे आपण त्याला रोटेट करू शकतो. बरोबर, इथनं आपण हॉट एअर पास करतोय. वी आर पासिंग हॉट एअर. बोले इथं ब्लास्ट ऑफ हॉट एअर प्लस सॅन्ड इथं आपण पास करतोय. हे तुमचं काय आहे, मोल्टन मेटल आहे. मोल्टन मेटल आहे, तर आपण काय करतोय, ब्लास्ट ऑफ हॉट एअर पास करतोय. हे जे हॉट एअर आहे त्या मोल्टन मेटल थोडंसं वरती असेल, त्याच्यामुळे डीप न व्हायला पाहिजे. त्याच्या वरतीची हॉट एअरची पोझिशन असेल. ओके, जेणेकरून एअर वरती प्रॉपरली मिक्स झाली पाहिजे. त्यामुळे ते वरती असेल, मेटल मध्ये ते डीप केलेलं नसेल. त्याची पोझिशन कुठे असेल, अबाउ टू द मोल्टन मेटल. मग इथं आपण ब्लास्ट ऑफ हॉट एअर पास करतोय. तुमचं मोल्टन मेटल असेल प्लस सॅन्ड असेल. सॅन्ड म्हणजे काय, सिलिका. मग तुमची जी काय सिलिका असेल विद्यार्थी मित्रांनो, when we pass a sand that is silica, that silica combined with oxygen that will form
जी सिलिका आहे, जी सँड आहे, ऑक्सिजन सोबत कंबाईन काय होते, सिलिकॉन ऑक्साईड फॉर्म मध्ये मिळते तुमचं, बरोबर. आणि तुमचं जे काही काही इम्प्युरिटी असेल आयर्न ऑक्साईडची, ती काय करते, ही जी काय सँड आहे ती कंबाईन होते त्यासोबत, म्हणजे सिलिकॉन ऑक्साईड सोबत कंबाईन होते, वी विल गेट AgSiO3, दॅट इज नथिंग बट फ्लक्स. ही सिलिका काय काम करते, फ्लक्स. दिस इज impurities. Impurity combined with flux that will form slag. Impurity combined with flux that will form a slag. ही रिएक्शन होते. नंतर तुमचा जो काही फेरस सल्फाइड होता, ज्यावेळेस तुम्ही ब्लास्ट ऑफ हॉट एअर पास करताय, that ferrous sulfide is converted into ferrous oxide. Ferrous sulfide combined with oxygen, that will form ferrous oxide. That means conversion of sulfide ore to oxide ore takes place due to blast of hot air. आपण जे blast of hot air करतोय त्याच्यामुळे काय होतंय, सल्फाइड ओर इज कन्वर्टेड इनटू ऑक्साइड ओर. ठीक आहे. आणि सल्फाइड ओर तुमची कन्वर्ट झाली ऑक्साइड ओर मध्ये. नंतर पुढे काय होतं बघूयात. जस्ट अ मिनिट, लेट मी ऍड सम ब्लँक PPT. नंतर काय होतं बघा, तुमचं जी काय नेक्स्ट स्टेप इज पार्शियल ऑक्सिडेशन ऑफ सल्फाइड ओर टू ऑक्साइड ओर होते. म्हणजे बघा काय रिएक्शन होते, जी तुमची सल्फाइड ओर असेल, that sulfide ore get oxidation म्हणजे काय, react with oxygen. This reaction takes place. Partial oxidation म्हणजे काय, ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऑक्सिजनचं काय करतो तुम्ही, ऍडिशन करताय. ऑक्सिजन कुठे मिळाला तुम्हाला, इट इज ऑब्टेन फ्रॉम ब्लास्ट ऑफ हॉट एअर. तुम्ही जी गेली एअर मध्ये काय असतो, ऑक्सिजन. त्यामुळे काय होतंय, तुमची जी काय सल्फाइड ओर होती, दॅट सल्फाइड ओर इज कन्वर्टेड इनटू ऑक्साइड फॉर्म. ओके. whatever the oxide ore is obtained, that oxide ore get reduced, reduction of sulfide ore to oxide takes place. म्हणजे अशी काय होते बघा, that oxide ore then combined with, it will form that copper is obtained, which is 96 to 98% pure copper. जी 96 to 98% copper. आणि ही जी काही रिएक्शन तुमची होते विद्यार्थी मित्रांनो, दिस रिएक्शन इज व्हिगरस अँड ऑडिबल. एक आवाज आहे तुम्हाला. तर आपण बघतो की लाईम जो असतो तुमचा लाईम स्टोन, चुन्यामध्ये म्हणजे पाणी टाकतात, रिएक्शन कशी एक्झर्मिक आणि आवाज येतो याचा, दॅट इज ऑडिबल. हीट इज इव्हॉल्व in that reaction which maintain the temperature to complete the reaction. Okay, so in this reaction, at the end, after reduction, that is after smelting, we get 96 to 98% pure copper. 96 to 98%
तुम्हाला तुमचा प्युअर कॉपर मिळतोय. दॅट इज कॉल्ड ॲज अ ब्लिस्टर कॉपर. 96 to 98% कॉपर मिळतोय. दॅट इज कॉल्ड ॲज अ ब्लिस्टर कॉपर. सॉरी, 96 to 98% प्युअर कॉपर मिळतोय, विच इज कॉल्ड ॲज अ ब्लिस्टर कॉपर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, रिडक्शन प्रोसेस मध्ये ऍट द एंड ऑफ रिडक्शन प्रोसेस तुमच्या कॉपर सोबत जो काही ऑक्सिजन प्रेझेंट होता, आपण इथं बघितलं, कॉपर सोबत जो काही ऑक्सिजन प्रेझेंट होता तो काय केला आपण, रिमूव्ह केला आणि आपल्याला कॉपर मिळालं. म्हणजे इथे काय झालं, तुमच्या कॉपरचं काय झालं, रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन तुमच्या कॉपर झालं. अँड ऍट द एंड ऑफ स्मेल्टिंग ऑफ आयर्न असू द्या किंवा स्मेल्टिंग ऑफ कॉपर असू द्या, ऍट द एंड ऑफ स्मेल्टिंग वी गेट प्युअर फॉर्म ऑफ कॉपर. ऍट द एंड ऑफ स्मेल्टिंग ऑफ आयर्न केली तर तुम्हाला एपी मिळते. स्मेल्टिंग ऑफ कॉपर केलं तर तुम्हाला कॉपर मिळते. साधारणतः 96 to 98% प्युअर फॉर्म मध्ये आपल्याला एपी किंवा कॉपर मिळते. कधी, ऍट द एंड ऑफ स्मेल्टिंगच्या शेवटी तुम्हाला मिळते. मग आता 96 to 98% पर्यंत तुम्हाला प्युअर फॉर्म मध्ये कॉपर किंवा आयर्न मिळाले. आता पुढची स्टेप काय, मला कॉपर आयर्न मिळालेले 96 to 98% प्युअर. तुम्हाला कसं पाहिजे, 100% प्युअर पाहिजे, राईट. वी वॉन्ट 100% प्युअर. सो व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप. नेक्स्ट स्टेप कुठली असेल, 96 to 98% मिळालेले, मला पाहिजे 100% पाहिजे. सो फ्रेंड्स, नेक्स्ट स्टेप इज रिफायनिंग. रिफाइनिंग म्हणजे काय, अ प्रोसेस ऑफ प्युरिफिकेशन of metal to get extra pure metal. Process of purification of metal to get extra pure metal, that is called as a refining. काय म्हणतो आपण, रिफाइनिंग. आता या रिफाइनिंगच्या दोन मेथड आहेत. एक आहे पोलिंग and second is electrolytic refining. पोलिंग आहे, इलेक्ट्रोलाइटिक रिफाइनिंग. मतलब पोलिंग म्हणजे काय, आपण बघूयात. पोलिंग मध्ये आपण काय करतोय, सिंपल मेथड पोलिंग. मग ही मेथड आपण कधी वापरतो, ज्या वेळेस तुमच्या मेथडमध्ये, काय समजून घ्या, पोलिंग मेथड आपण कधी वापरतो, ज्या वेळेस तुमच्या मेथडमध्ये जी काय इम्प्युरिटी प्रेझेंट आहे, when that impurities in metal will have more attraction. Impurity काय आहे, impurities will have more attraction. कशाचं, ऑक्सिजन. कंपेअर टू काय, मेटल. तुमच्या मेटलपेक्षा तुमच्या इम्प्युरिटीला जर ऑक्सिजनचं अट्रॅक्शन जास्त असेल तर आपण ही मेथड वापरतो. दिस मेथड इज यूज when impurities in a metal will have more affinity or more attraction for oxygen, then and then only that method of pooling is used. मतलब आपण काय करतोय, जे काय आपलं मेटल आहे त्याला आपण हीट करतोय, आणि जे काय तुमचं सॉल्ट मेटल आहे किंवा त्याला आपण म्हणतोय मोल्टन मेटल म्हणतो बघा, मोल्टन मेटल. इट इज स्टर्ड by using green log of wood.
एक लाकडाची काठी म्हणून लाकडाचा पीस, ग्रीन लॉग म्हणजे ओलं लाकूड ज्याला म्हणतो आपण. बाय युजिंग ग्रीन लॉग ऑफ वूड दॅट मेटल इज स्टर. आपण काय करतो, स्टर करतोय बाय युजिंग ग्रीन लॉग ऑफ वूड. तर तुम्ही म्हणणार स्टर केल्यामुळे काय होईल, जेव्हा तुम्ही स्टर करणार, तुमची जी काही इम्प्युरिटी असेल ती जर खाली असेल ती काय वरती राहते. तर काय होतं, पूर्ण मेटल तुम्ही त्या मोल्ट मेटल काय करता, तुम्ही तिची पोझिशन चेंज करताय. मग जे काही तुमचं मेटल इथं असेल ते कुठे येईल, अपवर्ड डायरेक्शन. अपवर्ड डायरेक्शन तर खाली येईल. अशी त्याची कंटिन्युअसली डायरेक्शन काय होईल, चेंज होईल. आणि ज्यावेळेस ते मेटल हवेतल्या जो इथं तुमचा सराउंडिंग जो काही ऑक्सिजन आहे, ज्यावेळेस त्या ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल, वेन इट कम इन कॉन्टॅक्ट विथ ऑक्सिजन, दॅट असं मी तुम्हाला सांगितलंय की इम्प्युरिटीला जास्त अट्रॅक्शन आहे, मोर अट्रॅक्शन आहे कसलं, ऑक्सिजनचं. मग त्यावेळेस काय होईल, दॅट इम्प्युरिटी रिॲक्ट विथ ऑक्सिजन अँड दॅट इम्प्युरिटी गेट कन्वर्टेड इनटू ऑक्साइड फॉर्म. आपण काय केलं, स्टर केलं फक्त, आणि जो लोअर तुमचा मेटल होता तर तुम्ही अप्पर डायरेक्शनला घेऊन आले, लोअर मेटल होता अप्पर डायरेक्शन घेऊन आले. त्याच्यामुळे काय आलं, त्या ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट मिळाला, आणि ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट मिळाल्यामुळे तुम्हाला काय मिळालं, ऑक्साइड फॉर्म मध्ये मिळालं. समजते. की मला सर हे तर कळलं, मग स्टरिंग करण्यासाठी तुम्ही ग्रीन लॉग ऑफ वूड का घेतला, तुम्ही दुसरं काही पण घेऊ शकला असतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस ग्रीन लॉग ऑफ वूड घेतोय, इट कंटेन मिथेन गॅस. मिथेन गॅस मिळतो. हा मिथेन काय करतोय, तुमचा जो काही मेटल आहे, जो जर चुकून काही ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट मिळाला आणि तुमच्या मेटल रूपात कसं झालं, मेटल ऑक्साइड फॉर्म मिळालं. तुमचा तो मेटल आहे, जर ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट मिळाला आणि चुकून तुमचं मेटल ऑक्साइड मध्ये कन्वर्ट झाला, तर त्याला रिड्यूस करायचं काम तुमचं कोण करते, ग्रीन लॉग ऑफ वूड मध्ये जो काही मिथेन गॅस होता त्याच्यामध्ये काय असतो, मिथेन गॅस असतो. मिथेन काय करतोय, त्या ऑक्सिजनला रिमूव्ह करतोय, आणि तुमचं मेटल जो ऑक्साइड फॉर्म मध्ये कन्वर्ट झालाय, इट गेट रिड्यूस इन मेटॅलिक फॉर्म. तो पुन्हा मेटॅलिक फॉर्म मध्ये रिड्यूस करायचं काम कोण करते, दॅट ग्रीन लॉग ऑफ वूड. मग विद्यार्थी मित्रांनो, इथे काय होतंय कळलं तुम्हाला, इम्प्युरिटी हवेतल्या ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मिळाली, ती ऑक्साइड फॉर्म मध्ये कन्वर्ट झाली. तुमचा मेटल जर चुकून कॉन्टॅक्ट मध्ये आला हवेतल्या ऑक्सिजनच्या, तो ऑक्साइड फॉर्म मध्ये कन्वर्ट होतोय बाय युजिंग मिथेन गॅस. ओके, आणि तुम्हाला तुमचा मेटल पुन्हा मिळतोय. मग ऍट द एंड ऑफ द प्रोसेस काय होतं बघा, ऍट द एंड ऑफ द प्रोसेस जी काय तुमची इम्प्युरिटी होती, whatever the impurity is present, which is converted into oxide form, that impurity will form a layer above the metal. मेटलच्या वरती एक लेअर फॉर्म करते, that layer is called as a scum. एक लेअर फॉर्म करते, that layer is called as a scum, जो लाईट वेट असतो. जसं आपण म्हणतो दुधावरती साय येते, ती लाईट वेट असते, दुधाच्या वरती फ्लोट करते. तसा तुमची इम्प्युरिटी जी आहे, जी ऑक्साइडच्या फॉर्म मध्ये होती, इम्प्युरिटी होती ऑक्साइडच्या फॉर्म मध्ये, ती काय होती, लाईट वेट, ती वरती फ्लोट करेल, ती तुम्ही सहजपणे रिमूव्ह करू शकता. सहजपणे रिमूव्ह करतात आणि तुम्हाला प्युअर फॉर्म मध्ये तुमचा मेटल इथे. ठीक आहे. नेक्स्ट मेथड आहे इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग, जे तुम्ही लास्ट सेमिस्टर शिकला आहे, इलेक्ट्रो रिफायनिंग, that we have discussed in previous semester. रिफायनिंग म्हणजे काय माहिती, द प्रोसेस ऑफ प्युरिफिकेशन ऑफ गेट मेटल टू गेट एक्स्ट्रा प्युअर मेटल बाय युजिंग टेक्निक ऑफ इलेक्ट्रोलिसिस इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रो रिफायनिंग. मग ज्यावेळेस आपण इलेक्ट्रो रिफायनिंग करतोय, इन इलेक्ट्रो रिफायनिंग तुम्ही काय करताय, इलेक्ट्रो रिफायनिंग मध्ये तुमचा जो काय मेटल आहे, एक आहे प्युअर, समजा मला कॉपर रिफायनिंग करतो फॉर एक्झाम्पल, एक प्युअर कॉपर घ्यायचा आणि एक दुसरा आहे
ज्याचं रिफायनिंग करायचंय तो इम्प्युअर कॉपर. दिस इज इम्प्युअर फॉर्म. एक तर आपल्याला प्युअर फॉर्म मध्ये, जो इम्प्युअर फॉर्म मध्ये होता ज्याला आपल्याला प्युअर करायचंय, समजून घ्या हा मेटल आहे माझा ज्याला मला प्युअर करायचंय, इट इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. तो बॅटरीच्या काय करतो आपण पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट करतोय सो दॅट इट विल बिहेव ॲज अ एनोड. आणि दुसरा काय करतो आपण निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट करतोय सो इट विल बिहेव ॲज अ कॅथोड. आणि मग काय होतं तुम्ही शिकला लास्ट सेमिस्टरला सोल्युशन मध्ये जे काही कॉपर आयन्स आहे दे गेट मायग्रेट टुवर्ड्स cathode, they get deposited and that anode it will add copper ion in the solution. म्हणजे सोल्युशन मधनं इलेक्ट्रोड कडनं एनोड कडनं सोल्युशन मध्ये, सोल्युशन कडनं कॅथोड कडे, एनोड टू सोल्युशन, सोल्युशन टू कॅथोड, एनोड टू सोल्युशन, सोल्युशन टू कॅथोड, असा त्याचा पूर्णपणे काय होतोय विद्यार्थी मित्रांनो प्रवास चालू होतोय. कशाचा प्रवास कॉपर आयन्स. हा कॉपर मेटल इलेक्ट्रोड होता त्यातनं काय झालं कॉपर आयन्स मिळाले ते कुठे गेले कॅथोड कडे. एनोड टू सोल्युशन, सोल्युशन टू कॅथोड, एनोड टू सोल्युशन, सोल्युशन टू कॅथोड. इन दिस वे all copper get deposited on cathode which is 99.9% pure form. 99.9% प्युअर फॉर्म मध्ये तुम्हाला काय मिळतोय कॉपर मिळतोय. कधी इलेक्ट्रोलिसिसचा वापर केल्यानंतर. इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय बाय युझिंग इलेक्ट्रिक करंट decomposition of breaking takes place and we get pure metal by technique of electrolysis. We get the pure metal. That means refining by using the technique of electrolysis is carried out. Because of that it is called as a electro refining. काय म्हणतो आपण इलेक्ट्रो रिफाइनिंग. आणि जी काय तुमची इम्प्युरिटी असेल ती खाली सगळी जमा होते त्याला आपण म्हणतो विद्यार्थी मित्रांनो एनोड मड. एनोड मड. आणि मग सर्वात शेवटी तुम्हाला काय मिळाला 99.9% प्युअर फॉर्म मध्ये तुमचा मेटल मिळाला आहे. अशा पद्धतीने आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो की कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मेटल पासून म्हणजे ओर पासून काय केलं क्रशिंग केलं नंतर कॉन्सन्ट्रेशन केलं. हे दोन टाईप होते आपण बघितले होते फिजिकल नंतर केमिकल. फिजिकलचे पण 3 टाईप आपण स्टडी केले. कुठले कुठले होते फर्स्ट राइट ग्रॅव्हिटी, देन मॅग्नेटिक, देन फ्लोटेशन. केमिकलचे पण 2 टाईप स्टडी केले आपण कॅल्सिनेशन, दुसरा होता आपला रोस्टिंग. रिडक्शन मध्ये आपण बघितलं स्मेल्टिंग बरोबर. आणि रिफाइनिंग मध्ये आपण बघितलं पोलिंग. आणि दुसरा होता इलेक्ट्रोलॅटिक रिफाइनिंग. एवढ्या आपण प्रोसेस स्टडी केल्या आणि मग तुम्हाला ओर पासून काय मिळालं तुमचा प्युअर फॉर्म मध्ये मेटल मिळाला ऍट द एंड ऑफ प्रोसेस. अशा पद्धतीने आपण नंबर ऑफ स्टेप स्टडी करतो, नंबर ऑफ प्रोसेस करतो. म्हणजे ओर, क्रशिंग, कॉन्सन्ट्रेशन, रिडक्शन, रिफाइनिंग अँड देन वी गेट द प्युअर मेटल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो समजलं सर्वांना. इथे आपण थांबतोय विद्यार्थी मित्रांनो आणि नेक्स्ट लेक्चरला आपण बघूयात. आता आपल्याला मेटल तर मिळाला कसा मिळाला आपल्याला हे माहित झालंय. आता आपण बघूयात मेटलच्या प्रॉपर्टी कुठल्या कुठल्या असतात जे आपल्याला युजफुल आहे. दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ मेटल दॅट वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर.